मंडळ स्तरावरती देखरेख ठेवली जाईल। हिमोफिलिया म्हणजेच जखम झाल्यावरती रक्त न गोठण्याचा अत्यंत गंभीर आजार आणि जगभरामध्ये यावर खात्रीशीर औषध उपलब्ध नसताना धाराशिवच्या एका तरुण आयुर्वेदिक संशोधकानं यावरती प्रभावी औषध शोधून काढले। पाहूया या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांसाठी संजीवनी ठरणारा हा एक आशेचा नवा किरण। शरीरावर छोटीशी जखम झाली तरी रक्तस्राव न थांबणं हे हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी किती जीवघेणं असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही। मात्र याच आजारावर धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील संशोधक शुभम धूत यांनी आशेचा एक नवा मार्ग शोधलाय। सलग 7 वर्षांच्या अथक परिश्रमातून त्यांनी रक्तामृत वटी या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली आहे। 4 ऑगस्ट 2025 पासून या औषधाचा प्रत्यक्ष रुग्णांवर वापर सुरू झाला असून राज्यभरातल्या 130 रुग्णांवर या 180 दिवसांच्या उपचार पद्धतीचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत। रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहून आता धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात यासाठी एक स्वतंत्र विभागच सुरू करण्यात आला आहे। इथे रक्ताची चाचणी करून रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत। या रक्तामृत वटीमुळे 10वीत शिकणाऱ्या लातूरच्या उत्तरेश्वर बन याला अभ्यासात येणारे अडथळे दूर झालेत, तर आजारामुळे कायमस्वरूपी अंथरुणाला खिळलेला लातूरचाच दिव्यांग तरुण शुभम आता चक्क व्हीलचेअरवरून आनंदाने फिरू लागलाय। रुग्णांच्या आयुष्यात आलेला हा बदल खरोखरच सुखावणारा आहे। माझ्या दोन्ही मुलांना रक्त न गोठण्याचा त्रास आहे। रक्तामृत गोळ्या रक्तामृत वटी घेतल्यापासून माझ्या मुलांना खूपच फरक पडला। खूप म्हणजे एवढा की 8-8, 9-9 दिवस त्रास व्हायचा। त्याला जखम झाली की गुडघा सुजला की किंवा डावा कोपरा सुजला की अक्षरशः मोठा मुलगा माझा गतिमंद आहे, तो अंथरुणाला खिळून असायचा। रात्रभर आम्ही त्याची काळजी घ्यायचो, रात्रभर ते रक्त पुसायचो, अक्षरशः अजिबात थांबत नव्हतं रक्त। मग सरांचं या शुभम सरांनी रक्तामृत वटीचे म्हणजे आम्हाला दिल्यापासून इथं बोलवल्यापासून एवढा फरक पडला की मी खरं सांगते की दोन्ही मुलांना एका दिवसात फरक पडतो। सकाळी गोळी दिली, दुपारी गोळी दिली, संध्याकाळी गोळी दिली की दुसऱ्या दिवसापासून अजिबात रक्त वाहत नाही। मी मागच्या 1 वर्षापासून मी रक्तामृतचे औषध घेत आहे। मला चांगला फरक पडला आहे। मला महिन्याला 10 फॅक्टर लागत होते, आज वर्ष झालं मी कसलाही फॅक्टर घेतलेले नाही। त्यामुळे शुभम रामनारायण धूत यांच्या माध्यमातून मला जी औषधं भेटली ती रिझल्ट इतकं बेस्ट आला आहे, त्याबद्दल मी काही जास्त सांगू शकतो। बेडवर झोपून होतो, बेडवर झोपल्यामुळं मला खूप त्रास होता, त्यामुळे मी साधं मला हालचाल बी करता येतो। ज्यावेळेस औषध घेतल्यापासून आणि त्याला मालिश केल्यापासून आज मी निदान कुठून बसू शकतो आणि काय काम मी स्वतः हाताने करू शकतो। मला अगोदर गुडघ्यामध्ये आणि कोपऱ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता। मी जेव्हा इथं फर्स्ट कॅम्पला आलो तेव्हाच गोळ्या घेत होत्या, तर मला 2 दिवसात खूप फरक पडला होता। मला आहे ना साधं अर्धा किलोमीटर चालायचं म्हटलं तरी मला दुखायचं, आणि त्या गोळ्यापासून मी आता 2 किलोमीटर चालतो तरी माझ्या गुडघा दुखत नाहीये। आणि पुन्हा नंतर म्हणजे यावर्षी माझी 10वी होती, तर 10वीमध्ये माझं महिन्यातून कमीत कमी 2-3 वेळेस शाळा बुडायची, आणि त्यामुळे माझा अभ्यासात खूप नुकसान व्हायचा। पण ह्या गोळ्या खाल्ल्यापासून पहिली गोष्ट मला फॅक्टर घ्यायची गरजच पडत नाही, त्यामुळे माझी शाळा बुडत नव्हती, आणि याचा चांगला परिणाम म्हणजे माझ्या अभ्यासावर झाला। हिमोफिलिया या आजारामध्ये संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत कुठेही औषध उपलब्ध नव्हतं, आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला यशस्वीरित्या आता आपल्याला यश मिळत आहे। जे रक्ताचे क्लॉटिंग फॅक्टर आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आता कमी आलेली आहे, जे ब्लिडिंग एपिसोड्स आहेत त्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात कमी आलेली आहे, आणि हे सगळं जे काही आहे ते आपण धाराशिवकर आज अभिमानाने अनुभवतो आहे। ज्या आजारावर जगात कुठेही प्रभावी औषध नव्हतं त्यावर आपल्या देशातल्या एका तरुणानं शोधलेला हा आयुर्वेदिक उपाय खऱ्या अर्थानं क्रांतिकारक ठरतोय। खुद्द देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही या संशोधनाची दखल घेत शुभम याचं विशेष कौतुक केलंय। ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव। आजारी पडल्यानंतर उपचार मिळणं महत्त्वाचं असतंच,